हाय नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्याला शिफ्ट कोड कसा मिळवायचा। तर शिफ्ट कोड हा आपल्याला यूट्यूबकडून पेमेंट ज्यावेळेस पाठवला जातो त्यावेळेस जे डॉलरमधून येणारे पैसे असतात तर ते आपल्या इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याकडून शिफ्ट कोड मागला जातो। तर आपल्याला हा शिफ्ट कोड कुठे टाकायचा असतो आणि कशा प्रकारे आपण हा शिफ्ट कोड मिळवू शकतो आपल्या ब्रँचचा, आपल्या बँकेचा, तर ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला ऑनलाइन आपल्या बँकेचा शिफ्ट कोड आपल्याला मिळवता येईल। सर्वात अगोदर इथे आपण YT स्टुडिओ ओपन करून बघूया। आपल्याला इथे पाहायला मिळेल की इथे $100 इथे आपले जमा झालेले आहेत। तर इथे आपल्याला हे डॉलरचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये आता आपल्याला हे घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला इथे आपले ॲडसेन अकाउंट ओपन करायचं आहे आपल्याला। तर आता आपण पाठीमागे येऊया। तर इथे तुम्हाला गुगलवरती किंवा इथे तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता इथे आपले $100 जमा झालेले आहेत। तर आता आपण इथे बॅग यायचं आहे डायरेक्ट तुम्हाला गुगलवरती आणि इथे आपले जे ॲडसेन अकाउंट आहे तर इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। ॲडसेन अकाउंटमध्ये साइन इन करून घ्यायचं आहे। तर आता आपण इथे जे आपले अकाउंट यूट्यूबचे आहे तर ते अकाउंट आता इथे आपण साइन करून घ्यायचं आहे। तर इथे आल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ॲडसेन अकाउंटमध्ये $68.44 इथे दाखवत आहेत ॲड। तर आता इथे आपल्याला ते व्ह्यू पेमेंट इथे आपण क्लिक करून पाहूया। इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे थोडा वेळ घेतला जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे थोडं। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या जे ॲडसेन अकाउंटमध्ये इथे डॉलर जे आहे ते इथे 68.44 जमा दाखवत आहे। तर इथे तुम्हाला खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे ॲड पेमेंट मेथडचा इथे ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड पेमेंट मेथड। तर इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला पेमेंट आपला रिसीव करण्यासाठी इथे आपल्याला बँकेची डिटेल्स टाकायचे आहे। तर इथे बेनिफिशियरी ID, तर इथे जर ऑप्शनल आहे तर तुमची ID असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर इथे एम्प्टी सोडू शकता। तर इथे सर्वात वरती आपल्याला बँकेचं जे बँक नेम अकाउंट, तर ज्याचे नावावरती ज्याचं आपण अकाउंट देणार आहोत आपल्या इथे नाव आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर खाली बँकेचं नाव, IFSC कोड आणि तुम्हाला इथे शिफ्ट कोड, तर इथे शिफ्ट कोड ही आपल्याला मागितला जातो। तर इथे आपल्याला शिफ्ट कोड टाकावा लागतो तरच आपल्याला पेमेंट हा आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये रिसीव होणार आहे। आपल्याला इथे आता शिफ्ट कोड गुगलवरून कसा शोधता येईल ते आता आपण इथे पाहूया। तर आता इथे आपल्याला आपला शिफ्ट कोड मिळवण्यासाठी इथे तुम्हाला गुगलवरती किंवा इथे क्रोमवरती यायचं आहे आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे शिफ्ट कोड फाइंडर अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे। इथे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथे पहिल्यांदाच वरती जी वेबसाईट आलेली आहे शिफ्ट कोड सर्च फाइंडर टूल्स, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिलेक्ट कंट्रीचा ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला आता आपली इथे इंडिया कंट्री आहे, तर आता आपण इथे इंडिया इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जी आपली बँक यूट्यूबला आपला पेमेंट घेण्यासाठी जी बँक आपण देणार आहोत तर त्या बँकेचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे। एक्झाम्पलमध्ये मी इथे बँक ऑफ इंडिया हे नाव सिलेक्ट करतो। तर त्यानंतर तुमची जी सिटी म्हणजे डिस्ट्रिक्ट जो तुमचा तालुका डिस्ट्रिक्ट आहे तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली तुम्हाला सिलेक्ट शिफ्ट कोड हा ऑप्शन आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला जी आपले ब्रँचचा जी हेड ब्रँच आहे तर त्या हेड ब्रँचेचाच शिफ्ट कोड असतो
प्रत्येक बँकेचा शिफ्ट कोड हा अलग अलग नसतो. तर ज्या बँकेची आपली शाखा आहे तर त्या बँकेची एक हेड ऑफिस बँक असते. तर त्या ब्रँचचा कोड आपल्याला इथे आपल्याला यूट्यूबमध्ये शिफ्ट कोड तोच टाकायचा आहे. तर आता इथे आपल्याला शिफ्ट कोड इथे मिळालेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर इथे शिफ्ट कोड इथे आपल्याला मिळाला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता जो शिफ्ट कोड दिलेला आहे बँक ऑफ इंडियाचा आणि डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा जो जिल्हा असेल तर त्या हेड बँक जी आहे मेन ब्रँच आहे तर त्याचा शिफ्ट कोड आपल्याला इथे मिळालेला आहे. तर हाच जो कोड आहे तर तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँकेचा शिफ्ट कोड गुगलवरून इझीमध्ये मिळवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.